हॅलो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत नवीन सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या. तर आपली पहिली जी डिझाईन आहे ती आपण 3 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत आणि ही तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल, छोटेसे फंक्शन्स असतात आपल्याकडे, तेव्हाही अशा टाईपमध्ये डिझाईन्स आपण काढू शकतो आणि दिसतानाही खूप सुंदर अशा दिसतात, अट्रॅक्टिव्ह पण वाटतात अशा डिझाईन्स. तर आज आपण पाहणार आहोत आपण एका दिवसामध्ये जेवढ्या रांगोळ्या काढतो, जसं की आपण देवघरासमोर पण काढतो, उंबरठ्यावर काढतो आणि दरवाजासमोरही काढतो, तर त्या सर्व रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे छोटीशी रांगोळी, बॉर्डर रांगोळी, दरवाजासमोर काढण्याची रांगोळी, या सगळ्या टाईपच्या रांगोळ्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा किती सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे आपली आणि छोट्या फंक्शनसाठी अशा डिझाईन्स खूप सुंदर अशा वाटतात. छान अशी डिझाईन आपली रेडी आहे, सुंदर आणि सिंपल. तर नेक्स्ट डिझाईन आपण 2 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत. तर थोडासा माझ्या बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. अशा प्रकारची रांगोळी आपण डेली यूजसाठी वापरू शकतो आणि सणांमध्येही आपण अशा टाईपमध्ये रांगोळ्या काढू शकतो. म्हणजे जसं तुम्हाला जमतं आहे त्याप्रकारे. जर तुम्हाला रांगोळ्या काढायला येत असतील तर तुम्ही थीम रांगोळ्या पण काढू शकता. जेव्हा आपल्याकडे सण असतो तेव्हा आपण मोस्टली थीमच्याच रांगोळ्या काढत असतो ना. तर ह्या रांगोळ्या आपण डेली यूजसाठी वापरू शकतो. जसं की कमी वेळामध्ये पण होतात आणि पटकन आपण काढून रांगोळी मोकळं पण होतो, जास्त वेळ पण जात नाही आणि कलर्स वगैरे पण एवढे पण काही लागत नाही. खूप अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी आहे ही आणि ज्यांनी रांगोळ्या काढून मला फोटोज पाठवलेले आहेत त्या ताईंचे खूप कौतुक आहे की तुम्ही ॲटलिस्ट ट्राय केलेलं आहे रांगोळ्या काढण्याचं. पहा आपली ही डिझाईन आपल्याला इथे सगळ्या साईडने अशा 4 लाईन्स काढून घ्यायच्या आहेत चारही साईडला आणि इथे आपण मध्ये असं येलो कलर टाकणार आहोत. मध्ये आपण काढणार आहोत स्वस्तिकची डिझाईन, जे की आपण स्टेन्सिल्स वापरूनच काढणार आहे. बघा आपली ही डिझाईन रेडी आहे. पुढची डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. 4 ते 1 टिपक्यांमध्ये आपण ही काढणार आहोत आणि थोडीशी जुनी नाही का ट्रॅडिशनल टाईपमध्ये ही डिझाईन आहे. आपण भरपूर त्या जुन्या पद्धती वापरून पण रांगोळ्या काढत असतो. तर जुन्या काळी आपण काढायचं म्हणजे अगदी जुन्या काळी नाही, 90sच्या पिरियडमध्ये आपण जेव्हा रांगोळ्या काढायचो तेव्हा या टाईपमध्ये रांगोळ्या आपण पाहत होतो मोस्टली. तर त्याच टाईपमध्ये ही पण डिझाईन आहे, पण तिला थोडासा मी मॉडर्न लुक दिलेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीच्या रांगोळ्या पाहायला आवडतात? अगदी जुन्या काळामध्ये आपण जेव्हा काढायचो तर लाईन्सवाल्या, डॉट्सवाल्या की फिंगर रांगोळ्या तुम्हाला आवडतात? आणि मला तर मोस्टली अशाच टाईपमध्ये रांगोळ्या आवडतात, म्हणजे फिंगर रांगोळ्या. त्या दिसताना जेवढं सुंदर दिसतात ना की खरंच त्यांच्याकडे बघितलं ना त्या रांगोळ्यांकडे तरी किती फ्रेश वाटतं. ट्रॅडिशनल रांगोळ्या तर ट्रॅडिशनलच आहेत, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण आता आपणही काळाप्रमाणे बदललं पाहिजे आणि थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे. आणि हे मला मोस्टली या रांगोळ्या जास्त यामुळे आवडतात की आपला जास्त वेळ पण जात नाही आणि छोट्याशा रांगोळ्या असतात, त्यामुळे आपण पटकन काढून पण घेऊ शकतो. पहा आपली ही सुंदर अशी डिझाईन रेडी आहे. सगळ्या साईडने डॉट्स देऊन घ्यायचे. ज्यांना जमतच नसतील ना त्यांनी बॉटल्सचा यूज करत जा डॉट्स काढण्यासाठी. बघा आपली ही डिझाईन रेडी आहे आणि पुढची आपली डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण काढणार आहोत. तशा साईडने आपल्याला सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. 3 ते 2 मध्येच काढायच्या आहेत त्या.
आणि इथे आपल्याला असा एक हाफ कोयरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही तर खूप सोपी आणि अगदी सुटसुटीत अशी रांगोळी आहे. या रांगोळीमध्ये मी कलर्स वापरलेले आहेत. अगदी जास्त नाही, अगदी कमीत वापरले आहेत. आणि तुम्हाला जर आवडले तर नक्की हे सगळे डिझाईन्स पहा आजच्या आणि ट्राय पण नक्की करा. आपल्या चॅनलवरती रोज 1 वाजता व्हिडिओ येत असतो, तेव्हा प्लीज तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की आपले व्हिडिओज चेक करत जा आणि रांगोळ्या पण ट्राय करत जा. आणि आज जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर व्हिजिट नक्की करा चॅनेल आणि तुम्हाला रांगोळी आवडली तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक, शेअर, कमेंट पण करा. बघा आपली ही डिझाईन पण रेडी आहे, सिंपल आणि अगदी इझीवाली. ही पुढची डिझाईन आपण देवघरासमोर काढू शकतो आणि अगदी सिंपल अशी डिझाईन आहे आणि छोटीशी अशी डिझाईन आहे. 2 मिनिटाच्या आत आपण ही डिझाईन काढू शकतो. तुमच्याकडे जरी टूल्स नसतील तरी आपण आपल्या मध्ये ज्या वस्तू असतात, म्हणजे पेन असतो, इयरबड असते, टूथपिक असते, त्यापासूनही आपण रांगोळ्या काढू शकतो. तर आपल्याकडे एक्सक्यूजेस असतात की आमच्याकडे तर टूल्सच नाही, आम्ही कसं रांगोळ्या काढणार? तर काही नसतं असं. आपण आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात त्या वापरूनही अगदी सुंदर सुंदर अशा डिझाईन्स काढू शकतो. ही तर अगदी सुंदर अशी डिझाईन आहे, छोटीशी आहे आणि कलर कॉम्बिनेशन वापरताना आपण असे वापरायचे ना की ती रांगोळी आपल्याला तेवढी उठून दिसली पाहिजे. पहा एकदम झटपट अशी रांगोळी आपली रेडी आहे. छोटीशी आहे आणि जास्त वेळ पण लागला नाही काढायला. बघा पुढची डिझाईन आपली बॉर्डर रांगोळी आहे आणि अगदी इझी अशी डिझाईन आहे. सगळ्यांनी पहा आणि सगळ्यांना आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि फक्त तुम्ही व्हिडिओज पाहतात आणि कमेंट पण करत नाही कोणी, तर प्लीज मला नक्की कळवा. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर नक्की पहा आणि रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय.